सकाळ समूह परिवारातर्फे आज वरळीमध्ये सद्गुरू पादुका दर्शन सोहळा या भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा सर यांनी हजेरी लावलेली आहे आणि त्यांनी देखील या पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे। आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। सर, स्वागत तुमचं साम टी मराठीमध्ये। आज 21 पादुकांचं दर्शन जे आहे ते एकाच ठिकाणी सर्व भाविकांना घेता येणार आहे। तुम्ही देखील या पादुका दर्शन सोहळ्याला हजेरी लावलेली आहे, काय नेमकी भावना आहे? नेहमी इथे येतो। माझ्यासाठी नाही, महाराष्ट्राचे 10 करोड लोकांसाठी हा एक अतिशय ते वाट पाहत असा योग आहे। 21 महापुरुषांची संतांची पादुका महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि ते एकत्र आपण श्री गुरु पादुका दर्शन उत्सव सकाळ समूहामार्फत आपण इथे आयोजित करताना भव्य दार्शनिक आध्यात्मिक मी अभिजित सराच्या मनापासून धन्यवाद देतो। त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो की तुम्ही या हळूहळू हा उत्सव अजून विश्वव्यापी व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। न फक्त हा पादुका पूजन नाही आहे, पादुका दर्शन नाही आहे, यामध्ये लोक प्रेरणा घेतात जीवनामध्ये। ते संतांचे जीवनामध्ये जे जे काही होता त्यामध्ये आपण काय शिकू शकता हा प्रेरणा घेऊन इथून जाता। परत सर्वांचे मनापासून धन्यवाद। हा एक महाराष्ट्रासाठी मोठा योग आहे आणि ते अतिशय परिश्रमाने अतिशय सुंदर त्याने उभा केला। मी पूर्ण सर्व मुंबईकरांना रिक्वेस्ट करतो की ना चुकता आज किंवा उद्या इथे नक्की दर्शनासाठी यावा। धन्यवाद सर, साम टीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन रोहित सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही मुंबई।